ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। नमस्कार मंडळी, ज्याची आपण सर्वजण वाट पाहत होतो त्या माळेगाव यात्रेचे वेळापत्रक शेवटी जाहीर झालेलं आहे। माळेगाव यात्रेचे 2025-26 चे शासकीय वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे। 18 डिसेंबरला देवस्वारी, श्री खंडेरायाची पालखी सोहळा, याबरोबरच महिला व बालक स्पर्धा, तसेच या दिवशीच कृषी प्रदर्शनाची सुरुवात सुद्धा होत असते आणि शेतकऱ्यांचा सन्मान सुद्धा केला जातो। 19 डिसेंबरला या ठिकाणी पशु प्रदर्शन असतं, ज्यामध्ये या ठिकाणी घोड्यांचा मोठा बाजार भरलेला असतो, ज्या ठिकाणी लाखापासून ते 50 लाखापर्यंतचे घोडे आपल्याला पाहायला मिळतात। याबरोबरच श्वानांच्या स्पर्धा सुद्धा असतात आणि ते विक्रीसाठी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होतात। तसेच कुक्कुटचे प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी भरते। त्याबरोबरच या ठिकाणी गाढवांचा बाजार, गाय, बैल यांची सुद्धा खरेदी विक्री या ठिकाणी होत असते। 20 डिसेंबरला या ठिकाणी कुस्त्यांची भव्य दंगल होणार आहे। या कुस्त्यांच्या स्पर्धेमध्ये नांदेड तसेच महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून मल्ल सहभागी होत असतात। 21 डिसेंबरला यावर्षी कुठलाही शासकीय कार्यक्रम राहणार नाही, कारण त्या दिवशी मतमोजणी आहे। 22 डिसेंबरला असणार आहे पारंपरिक लावणी महोत्सव। 23 डिसेंबरला पारंपरिक कला महोत्सव आणि वेगवेगळे पुरस्कार वितरण असणार आहेत। आणि 24 डिसेंबरला या ठिकाणी शंकरपट म्हणजेच भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे। शंकरपटाचे आयोजन या ठिकाणी पूर्वी होत होते, पण मागच्या वर्षीपासून हे आयोजन परत एकदा चालू करण्यात आलेले आहे। या शासकीय कार्यक्रमाचं आयोजन हे नांदेड जिल्हा परिषद, पंचायत समिती लोहा आणि ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव यांच्यातर्फे करण्यात येते। हे शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा ही जत्रा साधारण 20 ते 25 दिवसापर्यंत चालू असते। माळेगाव यात्रा ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असल्यामुळे या यात्रेमध्ये महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राबाहेरील लोक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात। या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हॉटेल्स लागलेले असतात। त्याबरोबरच खरेदी विक्रीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दुकान लागलेले असतात, ज्यामध्ये तुम्हाला सर्व घरगुती वापराच्या वस्तू वगैरे सर्व काही या ठिकाणी मिळून जातं। तर माळेगावची ही यात्रा 18 डिसेंबर पासून चालू होणार आहे। तर या यात्रेमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे कमेंट करून नक्की कळवा।